बसा तर 2 मिनिटं थांबा. तुमच्याशी बोलून तुमचा मार्ग काढण्यासाठीच मी इथं आलो. शांत. विषय असा आहे की दादा तुम्ही या ठिकाणी वेळात कामगिरी करणाऱ्या परिस्थितीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वास्तविक पाहता बघितलं तर हे जे मुलं आलेले आहेत हे सांगली जिल्ह्यातले नाही आहेत, हे छत्तीस जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत, छत्तीसगड, आपलं हे गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, लातूर, उस्मान आपलं अहिल्यानगर, संभाजीनगर, सगळ्या जिल्ह्यातले आहेत. यांचं आधी प्रमुख पदाधिकारी आहेत 1,34,000 आहेत. त्यात फक्त जिल्हाध्यक्ष, अध्यक्ष आणि आजीमाची सगळी पदाधिकारी हे पद एवढे. पण विषय काय की मुख्यमंत्री वा कार्यपरिषद योजना त्या योजनेच्या माध्यमातून ह्या मुलांना काम भेटल्यानंतर 5 महिने 6 महिने झाले, 6 महिन्यानंतर 5 महिने झाले. आता 11 महिन्यानंतर पुढं काय जे पत्र प्राप्त होणार आहे त्यांना त्या पत्रामध्ये असं झालं की ते कागद कुठेही कामाचा नाही. मग मला सांगा 11 महिने काम करून उपयोग काय? हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्या ठिकाणी आता काम करतात त्या ठिकाणी जे शाळेतले रिटायर झालेले शिक्षक आहेत त्या शिक्षकांना त्या ठिकाणी कामावर घेतलं जाते, पुन्हा त्यांना 20,000 पगार दिला जातो, पण आणि पेन्शन पण त्यांना 60,000 दिली जाणार आहे आणि ह्या मुलाला मात्र घराला पाठवून दिलं जाणार आहे. माझं म्हणणं काय की त्या लोकांना तुम्ही अटॅच का करता? ते डेव्हलप झाले, त्यांची मुलं शाळेत डॉक्टर झाले, मुलं शिक्षण म्हणून काय क्लास 1 पोस्ट अधिकारी व्हायला लागले. मग हे मुलं 8,000 पगारावर काम करतात, 10,000वर काम करतात आणि जिथं काम करतात त्या ठिकाणी जे मास्तर आहेत ते रिटायर झालेत, त्यांना पेन्शन 60,000 रुपये आणि त्याच माणसाला पूर्ण कामावर घ्यायचं ते 20,000 रुपये आणि म्हणजे 60 आणि 20 म्हणजे किती झाले 80,000 रुपये त्यांना सरकार देणार आहे. माझ्या पोराला 10,000 पगार द्या, पण आहे त्या ठिकाणी कायमचा रोजगार उपलब्ध करू द्या. त्याला कुठलं दुसरा ठीक आहे. आम्हाला जर समजा काही तुम्हाला काम द्यायचं नसेल, आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर नका देऊ. पोलीस डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे, तुम्हाला पण माझी विनंती आहे, आम्हाला न्याय देणार तर नका देऊ. पण आमचं काय आहे 11 महिन्यानंतर ते सांगण्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा उपमुख्यमंत्री साहेब किंवा मुख्यमंत्री साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला कोणाची मिटिंग लावा, भेट घडवा. त्यांनी जे सांगतील ते मी मान्य करून मी त्यांचा विषय सोडून देऊ. जे बोलताय ते सगळ्यांच्या पुढंच होते. शेवटी आज हा विषय नवीन आहे. आत्ताच मला हा सगळा विषय तुमच्या माध्यमातून काल लक्षात आलं की या फार गांभीर्यानं विषय पुढं जात आहे आणि तुमचं सामाजिक कार्याची पहिल्यापासून मला महाराजांचं सगळा आम्ही फार जुन्या संबंध माझे आहेत. जसला पाण्याचं आंदोलन जे पहिलं केलं त्यांनी तिथनं माझा त्यांचा खूप चांगला संपर्क आला. तर निश्चितरित्या तुम्ही सर्वच असणारे आमचे बंधू भगिनी तुमच्या अडचणी, तुमच्या असणाऱ्या ज्या तुमचा जो असणारा कळवळ हा निश्चितरित्या मला लक्षात येतोय की किती गंभीर्यानं हा विषय आहे. आज महाराज स्वतः या त्या लाभात नसते तरी मात्र त्यांना फक्त आपल्यासाठी ते करतायत. आणि ह्या बाबतीत मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतो की आपण या बाबतीत सगळ्यांनी संयम ठेवून आपण या बाबतीतलं व्यवस्थित निवेदन तुमचे 5 प्रतिनिधी घेऊन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा हा विषय कुठल्या विभागामार्फत येतो हा मग कौशल्य विकास मंत्री असतील लोढा साहेबांनी आपण भेटू, त्याचबरोबर दादांना भेटू, त्यानंतर त्या दोघांशी चर्चा करतो, त्यांच्यातनं मार्ग कसा निघते बघू. अन्यथा आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटू, त्यानंतर अजितदादा आहे, आदरणीय शिंदे साहेब आहे, या सगळ्यांशी बसू. हे सरकार खूप संवेदनशील आहे, महायुतीचं सरकार आहे. तुमच्या सगळ्यांच्या अडचणी ते समजून ज्यावेळेला तुम्हाला ही योजना काय तुमच्या कुणाच्या आमच्या कुणाच्या सूचनेने झाली का ती सरकारा वाटली त्यांनी केली, त्यामध्ये आपल्या सगळ्यांना काम दिलं तर त्यांच्या डोक्यात तुमच्यासाठी चांगला विचार आहे म्हणूनच त्यांनी केलं. तर हा फक्त व्यवस्थित त्यांना निरोप पोचणं गरजेचं आहे. ते आपण पोचवूया. त्यातनं मी माध्यम तुमचा सगळ्यांच्या वतीनं होतो. महाराजांना मी आज विनंती करतो की आपण सगळेजण आज तुम्ही आमच्यासाठी लढताय, सगळ्या आमच्या माता भगिनींसाठी बंधूंसाठी तुम्ही एवढं त्रास घेताय. तुम्ही आज हे उपोषण तुमचं स्थगित करा. आपण या बाबतीत शासन स्तरावर चर्चा करूया. मग हा मार्ग कसा काढायचा नाही मला अडचण न्यायची नाही. आज ऐकून घ्या तुम्ही, आपण शांत चर्चा करूया. मी तुमच्यातलाच एक आहे, मी कुठला आमदार नाही, मंत्री नाही आहे, मी तुमच्यातलाच एक आहे. फक्त माध्यम आपण करूया, चर्चा करूया. तुमची इच्छा असली याने इथंच बसावं
तर हरकत नाही आहे, आपण चर्चा शासनाशी करूया. महाराजांना आपण त्या ठिकाणी मी विनंती केली, आता ते त्याच्या बाबतीतला निर्णय काय घ्यायचा हा त्यांनी निर्णय घ्यावा. दादांचं खूप या ठिकाणी म्हणून स्वागत करतो. या ठिकाणी जरी आमदार नसतील, खासदार नसतील, तुम्ही कुणी जरी असला तुम्ही खूप मोठे आहात आणि घडण्याचं काम प्रत्येकाला करताय. त्यामुळे या युवकांना तुम्ही घडण्याचं काम आज तुम्हाला जर तुमच्या छत्तीस जिल्ह्यातून गडचिरोलीतून कोणता येत का ताई तुम्ही ठेवता तुमचं नाव सांगा तर कुठं ते म्हणतो त्याला माहीत करत येतात कोणाला त्याची परिस्थिती आहे का, ती माणसं कोणाच बघा, यांना पगार किती आहे बघा, ते आंदोलन किती दिवस करायचं, किती संघर्ष करायचा. दादा कालपासून एक पोलीस म्हणजे 2 पोलीस फक्त अधिकारी या ठिकाणी आहेत. रात्रीच्याला 2-3 माणसाचे मोबाईल चोरले गेले. परिस्थिती ॲम्ब्युलन्स इथं नाही, 2 माणसं चक्कर आहेत. विश्वासपणे चौकशी करा किती लोक ॲडमिट झालेत. या लोकांना आम्हीच घेऊन जायचं ठीक आहे, पण सिटीमध्ये असताना पण अशी आमची परिस्थिती आहे. लोकांची त्या पावसातून उठून जायला पण तयार नाही. त्यांना म्हटलं उन्हात जाऊ नका, बसू नका, सावलीत जा, तर सावलीत जायला बसायला पण तयार नाही. आम्ही कुठल्याच गोष्टीला ऐकायला तयार नाही. तर माझी आपल्याला विनंती की कोणासकट पण आमची मिटिंग घडवा आणि हा विषय जो आहे तो मार्गस्थ लावण्यासाठी प्रयत्न करा. ताई तुमचं नाव सांगा, बोला बोला. बालाकडे राहणार गोविंदवाडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मी जिल्हा परिषद या आस्थापनेवर काम करते, पण मला 6,000 रुपये महिना आहे. कारण 200 रुपये रोज, 200 रुपयात काय होतं. आणि माझे हजबंड 7 वर्षापासून एक्सपायर झालेले आहेत. मला छोटे 2 मुलं आहेत. अशी परिस्थिती आहे माझी की मला आज जर जेवण सकाळी केलं तर दुपारी मी शाळेचा भात जाते शाळेवर दोन्ही लेकरं घेऊन. कारण मला आणि बाजारात मी मला म्हणजे कारण 200 रुपये रोज पण आपल्याला वेळेवर पगार पेमेंट पडलेलं नाही. कारण मी कोणाचे पैसे घेऊ आणि कोणाच्या जीवावर जगू, मला ही पंचायत पडते. तर मी दोन्ही लेकरं एका मानेपाशी ठेवते आणि बाजारात पाणी विकायला जाते. त्या दिवशी मला संध्याकाळचा बाजार घरी येतो. अशी जर परिस्थिती असली तर कसं जगायचं. असं वाटतं तर ज्या वेळेस माझे घरचे जर एक्सपायर झाले त्यावेळेस मी सुद्धा औषध पिऊन झोपायला पाहिजे. कारण लेकरं जगण्याची माझ्यात हिंमत नाहीये. पण मी हार मानली नाही की माझ्या नशिबात होतं. मी एक 200 रुपये रोज मला एक माझं नशीब उघडल्यासारखं झालं. कारण मी शाळेवर लागले. पण मला असं वाटतंय माझी जशी परिस्थिती घडली मला काही हो, पण माझ्या लेकरं जगण्याची माझ्यात सहनशीलता आहे आणि जगणार पण आहे. पण मला असं वाटतं जसं आम्ही शाळेवर लागलो तसं सरकारने कसं त्यांना स्वतःला